ह्या प्रश्नांच्या परंपरेची सुरुवात जर का आपण बघितली तर अर्थातच आपल्या जुन्या साहित्यात आपल्याला डोकवायला लागेल. आता असेच एक दोन जसं आपण काव्यातले हे प्रश्न ऐकले तसे आपण अजून एक दोन प्रश्न ऐकूयात की अथ कबंधी कात्यायन उपेत्य प्रपच्छ भगवन कुतो हवा इमाहा प्रजाहा प्रजायंत इति. म्हणजे कबंधी कात्यायनाने पिप्पलाद मुनींना प्रश्न विचारला की हा सगळ्या प्रजा, ही सगळी भूतमात्र ज्याला आपण म्हणतो, ती कुणापासून निर्माण झाली. की जिथे युधिष्ठिर आणि पांडव आहेत बाकीचे, तिथे अचानक युधिष्ठिराला कसं तरी वाटायला लागतं आणि मग शकून वेगळे होतात, म्हणजे अपशकून होतात. त्याचा नेहमी उल्लेख महाभारतात येतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर तिथे सगळे प्राणी जे असतात ते अचानक एका वेळेला ओरडायला लागतात आणि युधिष्ठिर भावांना म्हणतो की आपण ताबडतोब जिथे द्रौपदी तिथे जाऊया, कारण माझं मन आशंकित झालंय, काहीतरी वाईट घडणार आहे. आणि तिथे मला असं वाटतं की तुम्ही आत्ताही बघा की सगळे प्राणी आरडाओरडा करत पूर्व दिशेने जायला लागलेत, हा चांगला संकेत नाही. आता अजून एक वेगळाच प्रश्न की जो गोडगोड बोलतो त्याला काय मिळतं, जो विचार करून काम करतो त्याला काय मिळतं, ज्याला खूप मित्र मंडळी असतात त्याला काय लाभ असतो, आणि जो धर्मनिष्ठ असतो त्याला काय मिळतं. तर तो म्हणतो की जो खूप गोड बोलतो तो सगळ्यांना प्रिय होतो. विचार करून जे काम करतात त्यांना फळ मिळतं. कुठेतरी ना असं सांगायचं की फक्त गोड गोड बोलून तुम्ही फक्त कोणाला तरी प्रिय होऊ शकता, पण तुम्हाला कार्यसिद्धी करायची असेल तर विचारपूर्वक कष्ट करणं हे महत्वाचं असतं. आणि मग अशा प्रकारे की गोडही बोलता येतंय आणि कामही करून फलप्राप्ती करता येते आणि मग अनेक मित्र जोडले गेले तर तो सुखाने राहतो आणि जो धर्मनिष्ठ असतो त्याला सद्गती असते.